नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. बुलढाण्यात क्रांतिकारकांना अभिवादन. भारतीय स्वातंत्र्यता स्मारकावर देशभक्तीचा जागर. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या अज्ञात क्रांतिकारकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ऑगस्ट 15 रोजी बुलढाणा शहरातील भारतीय स्वातंत्र्यता स्मारक अक्षय वटवृक्ष येथे आझाद हिंद संघटनेच्या वतीने सलग 32व्या वर्षी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विचारवंत तथा विश्लेषक राम व्यवहारे यांनी स्वातंत्र्य संग्रामाचा ऐतिहासिक वारसा या स्मारकाने जपला असल्याचा अभिमान व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्मारकाला माल्यार्पण करून क्रांतिकारकांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील, सुरेखाताई निकाळजे, आशाताई गायकवाड, पंचफुलाबाई गवई, सिंधुताई अहेर, कमलाकर व्यवहारे, अशोक बाहेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. भारतीय स्वातंत्र्यता स्मारकावर 1947 मध्ये प्रथम ध्वजारोहण झाले होते. तत्कालीन प्रशासकीय अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक व नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक ध्वजारोहणाच्या स्मृती आजही जपल्या जात आहेत. 1996 पासून आझाद हिंद संघटनेच्या वतीने येथे विविध राष्ट्रीय व सामाजिक कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जात आहेत. माता की जय हो, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, नेताजी सुभाषचंद्र बोस की जय. 15 अगस्त गणतंत्र दिन. जय हिंद. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीच्या अज्ञात लाखो क्रांतिकारकांनी आपलं बलिदान दिलं. रक्तरंजित क्रांतीतून या देशाला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केलं. त्या तमाम क्रांतिकारकांच्या स्मृती सदैव तेवत राहण्यासाठी 15 ऑगस्ट 1947ला बुलढाणा शहराचं प्रथम ध्वजारोहण ज्या ठिकाणी झालं, ज्या क्रांतिकारकांनी शहीद क्रांतिकारकांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा भारतीय स्वातंत्र्याचा लढा बुलढाणा शहरातील भारतीय स्वतंत्रता स्मारक अक्षय वटवृक्ष या ठिकाणी लावून जोपासण्याचा प्रयास केला. त्या ठिकाणी पुनश्च आज त्याच क्रांतिकारकांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आम्ही अभिवादन करून श्रद्धांजली समर्पित करतो. बुलढाणा शहरातील हा ऐतिहासिक ठेवा तुमच्या आमच्या पिढ्यांसाठी, भावी पिढ्यांसाठी स्मरणीय प्रेरणादायी राहील हा आशावाद या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो. शासन प्रशासनाकडून 15 ऑगस्ट 26 जानेवारी क्रांती दिन यावेळी त्या ठिकाणी प्रशासकीय स्तरावरून अभिवादन झालं पाहिजे असे अध्यादेश तत्कालीन पालकमंत्री NP राणे यांनी दिलेले आहे. तेव्हापासून प्रशासकीय अधिकारीसुद्धा या ठिकाणी अभिवादन करतात. आपण बुलढाणेकरांनी हा ऐतिहासिक ठेवा वारसा जोपासण्यासाठी एक वेळ या ठिकाणी अवश्य भेट द्यावी आणि क्रांतिकारकांच्या त्याग आणि समर्पणाला अभिवादन